आता इथं चालू आहे गौरी आगमनाची तयारी. तर म्हणलं चला आपल्या हाताने देवीसाठी काहीतरी बनवावं. तर दरवर्षी मी फराळ बनवतच असते. तर म्हणतं यावर्षी ही चुकायला नको, तर यावर्षीही बनवूया थोडं घेऊन आपण थोडंसं तरी बनवूया. तर मी 2 प्लेट करंज्या, 2 प्लेट शंकरपाळ्या आणि 2 प्लेट बेसनचे लाडू असे 3 पदार्थ मी घरून बनवले आणि काही बाहेरून विकत आणले होते. तर संध्याकाळी 4 वाजता मी गौरीची आगमनाची तयारी करण्यासाठी मैत्रिणीला बोलवून घेतलं. मग त्यांनी मला खूप सारी मदत केली. पावलं उमटणे, रांगोळी काढणे असं बरंच काय काय केलं. मग गौरी आम्ही बाहेर घेतल्या. मग हळदी कुंकू वाहिलं आणि असं गव्हाच्या राशीत किंवा धान्याच्या राशीमध्ये कुठल्याही धान्य ठेवलं तर आपण त्या राशीमध्ये आम्ही गौरी बाहेर घेतो. आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला माहीत नाही, प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. पण पद्धत जरी वेगळी असली तर गौरी तर तीच आहे, प्रत्येकाच्या घरी देवी आलेली असते. तर हा दिवस खूप प्रसन्न होता. चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी गौरी कशा उभ्या केल्यात नक्की बघा.